यानंतर दो हंसों का जोडा वैद्यकीय क्षेत्रातील दोन हंस डॉक्टर अनिकेत भैया देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख। यानंतर राजहंस किंग मेकर डॉक्टर अनिकेत देशमुख सर सर्वांना संबोधित होतील। आज 253 सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक वैद्यकीय क्षेत्रातली बैठक आणि त्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब देशमुख तसेच महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचे सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचे हक्काचा माणूस बाबूराव भाऊ तसेच डॉक्टर बनगड डॉक्टर सोनलकर सर्वच इथं उपस्थित असलेल्या आशा वर्करपासून पशुवैद्यक डॉक्टरपासून फार्मासिस्ट आहेत सर्वच आपले ॲलोपॅथिकमधले सर्वच डॉक्टर आत्तापर्यंत ज्यावेळेस आम्ही वाडा वस्त्यांमध्ये संबोधित असताना बऱ्याच गोष्टींचा विषयांसाठी शेतकरी कामगार पक्षाने किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत आपण काय कामे केली हे आम्ही सांगितलं। त्याचबरोबर आम्ही पुढे काय करणार आहे हे निश्चित आम्ही त्यामध्ये मार्गदर्शन आणि त्याबद्दलचे आश्वासन आम्ही त्या पद्धतीने दिलेत प्रत्येकाने। आणि इथं आल्यावर मला प्रश्न पडला की आपण या क्षेत्रात काम करतोय यातल्या सगळ्याच त्रुटी माहिती आहेत आणि आत्ताच म्हणले की मागच्या वर्षी ही ताकदीनं आपण काम केलं होतं त्याच्यामध्ये शंका नाही। आणि इथं कोणी वैद्यकीय क्षेत्र म्हणून मला वाटत नाही आले, लाल बावटा पिढ्यानपिढ्या इथलीही लोक जपतायत त्यामुळं आलेली आहेत। त्यामुळं इथं काही वेगळं मार्गदर्शन करायसारखं वाटत नाही। पण ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये आबासाहेबांनी पुरोगामी विचार समोर ठेवून सातत्याने राजकारण समाजकारण केलं, त्याच्यामध्ये जातीयवाद कधी आणला नाही। पण नेहमी सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीचं राजकारण हे त्याच्यामध्ये त्याला किनारा लावण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो। ज्यावेळेस आम्ही ज्येष्ठ मंडळी राजकारणामध्ये आहेत त्यांना भेटतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना कित्येक वर्ष माहीत नव्हते की आबासाहेबांची जात कोणती आणि आबासाहेबांनी त्या पद्धतीने काम करत असल्यामुळे कधीही जातीचा किनारा आपल्या राजकारणाला लावून दिला नाही। आणि आम्ही ज्यावेळेस बाहेर सांगताना नेहमी सांगतो की ज्यावेळेस आपण डॉक्टरांना निवडताना कधी जात बघून निवडत नाही। आपण ज्यावेळेस आपल्याला काही आजार झाल्यानंतर आपण नेहमी अशा डॉक्टरांकडे जातो ज्याच्याकडे आपला विश्वास आहे किंवा त्याची कॅपॅबिलिटी आहे, कोणी तुम्हाला सांगते की हा डॉक्टर चांगला आहे। त्या पद्धतीनं आता आपल्या तालुक्याला किंवा मतदारसंघाला लागलेला एक रोग आहे आणि त्या रोगासाठी आपल्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आपला चांगल्या डॉक्टरची गरज आहे। त्यामुळे आपला माणूस, आपल्या विचारांचा माणूस, हक्काचा माणूस, विश्वासाचा माणूस, आबासाहेबांचा आणि पुरोगामी विचारसरणीचा माणूस आपल्याला विधिमंडळात पाठवायचा असेल तर आपल्याला ताकदीनं काम करावं लागणार। ते निश्चित बरेच प्रश्न आहेत। बरेच आता आम्ही दोघेही, बाबासाहेब असतील त्यांनी करकममध्ये 1 वर्ष प्राथमिक उपचार केंद्रामध्ये काम केलं, मी स्वतः सब डिस्ट्रिक्ट पंढरपूर हॉस्पिटलला 6 महिने, परत जिल्हा रुग्णालयामध्ये 6 महिने, आम्ही दोघांनी ग्रामीण भागापासून जवळपास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। त्यामुळे ह्यातले सगळ्या त्रुटी, फायदे, तोटे सगळं आता जवळपास आता 2009ला मी सुरू केलं आहे ह्या क्षेत्रात। ह्यांनी जवळपास माझ्या मते 2000च्या आसपास हे आहेतच, त्यांचे देवकते डॉक्टर त्यांच्या बरोबरच आहेत। 2000च्या आसपास सुरू केलं तुम्ही लोकांनी, तर जवळपास 15-20 वर्ष म्हणजे स्ट्रेचर ढकलण्यापासून ते ऑपरेशन करण्यापर्यंतची कामं सगळीच केलेली आहेत। त्याच्यामुळं याच्यातला तुटीतला भाग सगळाच माहिती आहे, कुठं कमतरता आणि कुठं फायदा। निश्चित आता प्राथमिक उपचार केंद्राबद्दलचं सांगितलं, आम्ही वारंवार लोकांना सांगतो की एका लोकप्रतिनिधीचं काम असतं की त्याच्यामध्ये अंकुश ठेवून त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरणं गरजेचं आहे। आता जिल्हा परिषदेच्या आता डॉक्टर या क्षेत्रामध्ये असल्यामुळे राजकारणाचा गंध नसतो हा मला माहिती आहे, कारण का माझे स्वतःचेच कितीतरी मित्र आहेत की त्यांना अजून ग्रामपंचायत काय, पंचायत समिती काय, जिल्हा परिषद काय, राज्यसभा काय, लोकसभा काय, विधान परिषद काय, विधानसभा काय याच्यातलं काहीही माहित नाही, कशाला निवडून देतात काहीही माहित नाही। अशा वेळेस निश्चित जिल्हा परिषदेच्या ज्या काही कंट्रोलमध्ये असलेल्या प्राथमिक उपचार केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, त्याच्याने ताकदीनं काम करून
तिथे ज्या काही तुटी आहेत, स्टाफची तुटी आहे किंवा जे काही आपल्या तिथे अवजारे असतील किंवा मेडिसिन आहे तिथपासून तुटवडा असतं. आम्ही किती वेळा कित्येक औषधं न देता त्यावेळेस आपल्याकडे काय नसतं, ज्यावेळेस आपण तिथं काम करत असताना आमच्या हातातून पण बऱ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या. कारण का जर गोळ्याच नसतील तर ते पॅरासिटामॉलवर भागवावं लागते. काही जरी झालं तरी सुद्धा पॅरासिटामॉल सोडून काही औषधं नाही. निश्चित त्याच्यामध्ये बदल घडवायचा असेल आणि शासनाला ते कळण्यासाठी डॉक्टर क्षेत्रातला तिथला माणूस गेला पाहिजे. मी कित्येक वेळा खासदार साहेबांना म्हणतो की नर्सिंग होमला तुम्ही बऱ्याच गोष्टी कमी करता आणि फक्त म्हणजे जरी योजना असल्या तरी त्याच्यामध्ये बऱ्याच तुटी आहे आणि एवढ्या तुटी आहेत की तुम्ही प्रायव्हेट नर्सिंग होमला ते लागू नाही करत. म्हणजे योजनांच्या बऱ्याच ट्रीटमेंट ह्या प्रायव्हेट नर्सिंग होमला नाही लागू होत, ते फक्त गव्हर्नमेंट सेक्टरला लागू होत. मी खासदार साहेबांच्या आमच्या प्रत्येक वेळेस मी त्यांना म्हणतो की तुम्ही इथल्या ज्यावेळेस आपलं सरकार येईल किंवा तुम्ही इथे पाठपुरावा करून त्या पद्धतीची पॉलिसीमध्ये चेंज करणं गरजेचं आहे आणि नर्सिंग होमला पण त्या पद्धतीची ताकद देण्याची गरज आहे. कारण का तिथंही प्रत्येक ठिकाणी टर्शरी सेंटरला जाऊन करणं शक्य नाही होत किंवा ग्रामीण रुग्णालयाला ऑपरेशन करण्याची तेवढी ताकद नसते. एकतर ती ताकद वाढवण्याची गरज आहे आणि नाहीतर मग नर्सिंग होमला त्या पद्धतीची ताकद देणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आता माझ्या ऑर्थोपेडिकच्या डिपार्टमेंटचं म्हणलं तर ऑर्थोस्कोपिक आणि ऑर्थोप्लास्टिक सर्जरीज होत नाही. स्कोपी होत होत्या तेही दोन महिन्यापासून त्याही कमी करून टाकलेल्या. तर ह्या प्रत्येक याच्यामध्ये तुटी असणार आहेत. त्यामुळं निश्चित नर्सिंग होमलाही त्या योजनेच्या काही तुटी आहेत ह्या कळणं तर गरजेचं आहे. त्यासाठी जी पॉलिसी बनवणार आहे, जे योजना पूर्ण ताकदीने करणार आहे, त्याच्यामध्ये निश्चित काम करण्यासाठी आपल्या क्षेत्रातला माणूस असेल तर त्याला थोडंसं ग्रास होऊन त्याबद्दल पॉलिसी निश्चितपणे चेंज होतील. जे काही जिल्हा परिषदेच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक उपचार केंद्र असेल त्याचं नियोजन स्टाफचं किती कमतरता आहे त्याच्या हिशोबाने तिथे भरती करण्यासाठी आपला माणूस ताकदीने पाठवण्याची गरज आहे. पशुवैद्यकीय विषयी पण बऱ्याच तुटी आहेत. मागे ज्यावेळेस रोग पसरला होता लंपी त्यावेळेस पण तुटी जाणवल्या होत्या. त्याही क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. तिथेही तुटी मेन त्याच्यामध्ये काय की प्रशासनावर कंट्रोल ठेवून, कारण का बऱ्याच वेळेस राजकारणाला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नसतो, त्याच्यामुळे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे पाहतच नाही. पण त्याच्यामध्ये पाहण्याची गरज आहे. आपला माणूस आपल्या क्षेत्रातला माणूस असेल तर निश्चित या सगळ्या पशुवैद्यकीय असेल, आपल्या ह्याच्या वेळेस असेल, अंगणवाडींचा बऱ्याच गोष्टीवर प्रश्न असतो, त्यांच्यासाठी पण निश्चित काम केलं जाईल. आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण संघटित आहोत त्या पद्धतीनं तुम्ही संघटित राहा. चांगला प्रचार तर आतापर्यंत आम्हाला वातावरण कळलं. आम्ही आता जवळपास आज 10-15 दिवस झाले या सगळ्या पळापळीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. त्याच्यामुळं ताकदीनं आपण काम करू. समोरचा बाकीच्या राजकीय टीका टिप्पणींवर इथं बोलण्यासारखं काही नाही, कारण का एक वैचारिक पातळी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांकडे बघतो, त्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या कळतात आणि तुम्हाला एकतर कळतात पण तुम्ही कानाडोळा करता किंवा त्यात इंटरेस्ट नसतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. स्वाभाविक मी त्या क्षेत्रामध्ये एवढा वेळ असल्यामुळं तुमचा इंटरेस्ट काय आहे आणि काय नाही आहे याच्याबद्दल जाणतो. पण तुम्हाला सगळ्या गोष्टीची ज्ञात असते. कधी कधी किळसवाणी वाटत असेल किती किळसवाणी गोष्टी आहेत, पण हे सगळं बदलायला आपण हताश होऊन नाही चालत. आपण मेहनत करणं गरजेचं आहे. ज्या अर्थी आम्ही दोघांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करतो, आता ह्यांनी तर बरंच काही सोडून दिलेलं आहे. मी तर जरा बॅलन्स एकदा पोळल्यामुळे मी बॅलन्स सिस्टीम साधतो. अजून यांना पोळायचं नाही, पोळी देऊ नका तुम्ही. त्यामुळं मी काम करत असताना अंदाज येतो की काय तुमची मानसिकता आहे, त्या पद्धतीने आपण काम करूया ताकदीने सगळ्याच गोष्टींवर. तुम्हाला होणार कधी कधी डॉक्टरांवर बऱ्याच गोष्टीचा वेगळा प्रोटेक्शनची गरज असते, तेही ज्ञात आहे की कशा पद्धतीचं एखादा चुकीचे पेशंट आल्यानंतर जे त्रास होतो, कारण का त्याला कळत नसते की आपण 8 तास काम केलेलं असते आणि आपली मानसिकता नसते की त्याचं काहीतरी बावळटपणा ऐकून घ्यायचं, पण त्याला वाटत असते की सगळं मीच पाहिलंय. आम्हाला तर ते रोजच बघावं लागतं. त्यांना कळतच नाही की 10 वाजलेत रात्रीचे, आम्ही दिवसभर काम केले तरी पण आता आमची मानसिकता झालेली आहे. पण ते सगळ्याच डॉक्टरांची असेलच असं नाही. त्यावेळेस निश्चित तुमच्या पाठीमागे राहण्याची भूमिका तुमच्या कुठल्याही वैयक्तिक अडचणींमध्ये राहीलच. त्याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही येणार. अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन तुम्हाला नेहमी भविष्य काळामध्ये मिळेल. या पद्धतीचा शब्द मी बाबासाहेबांच्या वतीने पक्षाच्या वतीने तुम्हाला सर्वांना देतो. काळजी करण्याची कोणतेही कारण नाही.
आणि 4-4 पिढ्या तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये शंकाच नाही आहे. पण ज्या पद्धतीने आता सांगितलं की थोडे दिवस राहिलेले आहेत, ताकदीनं कसं असतं की आपण एक सेवा करत असताना न कळत आपल्या हातातून एवढ्या लोक जातात आणि आपला संपर्क एवढा वाढलेला असतो की न कळत आपल्याला मानणारा वर्ग भरपूर झालेला असतो. आपल्याला कळत नाही की मला माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे, मला पेशंटची नावही नसतात माहिती, पण तरी त्यांनी कधीतरी नंबर घेतलेला असतो. 4-5 वर्षापूर्वी एक तर असं उदाहरण आहे बाबूराव की मला माहितच नव्हतं ते कुणाला मतदान करते आणि काय. एक सांगोल्याचा पेशंट होता, त्याचा हिप रिप्लेसमेंट आजी होती, हिप रिप्लेसमेंट करायची होती. शिवण्यातले पेशंट होता. आता शिवणे म्हणल्यावर आम्हाला वाटलं आपलंच आहे, शिवणे म्हणल्यावर आम्ही हक्काचंच म्हणतो, त्यामुळं म्हणलं आपलंच आहे. मग त्यांनी नाव सांगितलं, आम्ही केलं. त्या आजीने सांगितलंच नाही, तिला एवढा आनंद झाला, कारण का मुंबई सारख्या ठिकाणी आले होते, HN रिलायन्स जिथं ते आमिर खान सेलिब्रिटी जाते ती सगळी गोंधळली होती. आणि मी म्हणलं सवय ना आपली की कुठून आलाय काय आलाय, जरा गावाकडचं दिसल्यावर मी विचारलं माहिती. शिवणे म्हणल्यावर म्हणलं आपलंच आहे. मग त्याला थोडी मदत केली, सांगितलं की असं असं आहे. ते ऑपरेशन वगैरे झाल्यानंतर कळालं की तिने कधीच आपल्याला मतदान नाही केलं. आज मी कधी शिवण्यात गेलो तरी ती आजी नटून तटून पहिला भेटायला इथे मला. आता आडनाव नाही सांगणार, ती म्हणते की आम्ही हे नाही करणार, पण आमची जेवढी काय 25-30 मतं ती तुमची. पण अशा पद्धतीने आपण काम करताना आपल्याला कळत नसते, आपण कधी जाती धर्म बघत नाही, कुठल्या पक्षाचा आहे काय आहे कधीच बघत नाही, आपण मन मोकळेपणाने करतो. त्या पद्धतीने तुमचा संपर्क चांगल्या पद्धतीने असले, एखाद्या शिक्षकाप्रमाणे एखाद्या डॉक्टराचं वकिलाचं काम असतं, त्याच्या पद्धतीनं आपण न कळत बऱ्याच लोकांच्या सहवासात आलेलो असतो ना, आपल्याकडूनच कळून नाही जात की अरे ह्याला कधी आपण मदत केली असेल. पण त्या लोकांना तुमची जाण असते आणि तुम्ही सांगितलेलं पटत असते, त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रबोधन येणाऱ्या 5 दिवसामध्ये आतापर्यंत केलेलं आहे, त्याच्यामध्ये डाऊट असायचं कारणच नाही. पण जे काही 5 दिवस उरलेले आहेत हे अटीतटीचं आहे. आबासाहेब होते त्यावेळेस एक पाठबळ होतं, एक ताकद होती, एक अभय होतं. पण आता आबासाहेब नसताना आम्ही दोघं चांगल्या पद्धतीने करतोय प्रयत्न, पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि ताकदीची आम्हाला खूप गरज आहे. तुम्हीही त्याच ताकदीनं त्यांना प्रबोधन करा. निश्चित जो काही विश्वास तुम्ही आज ठेवलाय आमच्या संकटाच्या काळामध्ये, तो आम्ही हा जन्म कधी विसरू शकणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही राहिलाय त्या पद्धतीनं आबासाहेब नसताना आणि हे कधी प्रॅक्टिकल गोष्टी नाहीत, पण असं वाटत असते की आबासाहेब जर कुठून बघत असतील तर निश्चितपणे आबासाहेबांना आनंद वाटला असेल की सगळीकडेच माझ्या नंतर पण 25-30 वर्ष म्हणजे काम केले आम्ही, जे काही 50-60 वर्षामध्ये, आणि जी काही नवीन पिढी माझ्या बरोबर 20-25 वर्ष जी काही लास्टच्या होती, पूर्वीची तर त्यांच्या बरोबरची आता नसतीलच, पण जी काही लास्टच्या 25-30 वर्षामधली जी काही माझ्या बरोबर माझ्या सहवासात होते, ती माणसं माझ्या नंतर पण 3 वर्ष झालं तरी पण इंचभर पण हल्ली नाहीत. त्या अभिमानानं त्यांचंही मन गरवून आलं असेल की तुम्ही अजून पण एक संघटित आहात. त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं आबासाहेबांच्या विचाराचं, पुरोगामी विचाराचं आणि सांगोला तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारणाची दिशा घडवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र त्याच्यामधलाच एक भाग आहे. त्यामुळं आपल्याला ठरवायचं आहे की आपल्या पुढचे 5 वर्ष कोणत्या दिशेने घालवायचे. आपला एक जबाबदारी असते, मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. कधी म्हणत नाहीत की मेडिकल प्रॅक्टिस, कधी मेडिकल प्रॅक्टिसेस म्हणले जातात. त्यामुळं आपण जी काही, आणि त्याला सर्व्हिसेस हे नाव देतं, कधी सुद्धा त्याला बिझनेस नाव नाही देत, त्याला सर्व्हिसेस असते. त्यामुळं आपण जी काही सेवा करतोय, तर ऑलरेडी आपण जनसेवा करतोय, तर त्यामध्ये अजून हातभार लावण्यासाठी आपल्यासारखाच एखादा माणूस जो या क्षेत्रामधून एखाद्या राजकीय पटलावर जात असताना त्याला ताकद द्यायची आपली सर्वांची जबाबदारी असे मी मानतो. पिढ्यानपिढ्या इथल्या बसलेल्या प्रत्येक, लाल बावटा तुम्ही सगळ्यांनी खांद्यावर घेतलं, पण पिढ्यानपिढ्या आहे म्हणून तुम्ही इथं आलेला आहे. पण त्यात एक अधिकची गोष्ट आहे, आपल्या क्षेत्रातला माणूस आहे. त्याच्यामुळं मागच्या वेळेस ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी राहिला, त्या पद्धतीने यावेळेस पण तुम्ही बाबासाहेबांच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहावं ही विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात मी काही वर्ष सेवा बजावली. भले सांगोल्यात नसेल, पण या महाराष्ट्रात आणि छत्तीसगडमध्ये मी 1.5 वर्ष सेवा बजावली. गोरगरीब आदिवासी भागांमध्ये मी छत्तीसगडच्या 1.5 वर्ष सेवा बजावली. पण वाईट याच वाटतंय
की जे आपलं हक्काचं सांगोला तालुका आहे, त्या सांगोला तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात मी DNB कार्डिओलॉजीचा कोर्स पूर्ण केला आणि IIM मध्ये जॉईन होत असताना मी विनंती केली इथल्या IIMच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की मला IIM मध्ये प्रवेश द्यावा. मी विनंती करत होतो, प्रवेश नाकारला हो. मी त्यांना विनंती केली, ठीक आहे मला नको, निदान माझ्या बायकोला डॉक्टर निकिताला तुम्ही IIM मध्ये जॉईन करून घ्या. मी राजकारणात असेल पण निकिता तरी राजकारणात नव्हती. या तालुक्यात तिने 1 वर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला या ठिकाणी सेवा दिलेली. म्हणजे याच्यामध्ये मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करतोय आणि एका राजकीय आकसापोटी माझ्यासारख्याला IIM मध्ये नाकारलंय, माझ्या बायकोला नाकारलंय. का तर मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या तालुक्यात तसाच टिकून राहावा याच्यासाठी मी काम करत होतो. आणि जो स्वाभिमानी विचार महाराष्ट्राचा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, त्याच्यासाठी अहोरात्र मागचे 3-3.5 वर्ष कष्ट घेतलं आणि तो विचार टिकला नाही पाहिजे याच्यासाठी या लोकांनी माझ्यासारख्याला नाकारलं. याच्या इतकं दुर्दैवी बाब दुसरी असू शकत नाही. तर मी तुम्हाला विश्वास देतो की हा विचार टिकला पाहिजे. माझ्या करिअरला मी बाजूला ठेवलेला आहे, पण मला एक जाणीव आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या या मेडिकल फील्ड मधल्या मग डॉक्टर्स असतील, वेटरनरी डॉक्टर्स असतील, फार्मासिस्ट असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविक असतील, काय अडीअडचणी येतात याची मला जाणीव आहे. कारण मी PSC ला काम केलंय आणि इतर ठिकाणी आदिवासी भागात सुद्धा काम केलेलं आहे. मी तुम्हाला एवढाच विश्वास देईन की भविष्य काळात आता आमच्या सहकारी डॉक्टर निरंजननी सांगितलं की या तालुक्यामध्ये काही पत्रकार मंडळी जाणून बुजून त्रास दिला जातो. काहींनी वाच्यता केली की डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत. तुम्हाला एवढाच विश्वास देतो की 23 तारखेनंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो. डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत, महिलांवरती हल्ले होत आहेत. या देशामध्ये कलकत्तामध्ये घडलेली घटना किती दुर्दैवी आहे. सर्व देशभर ती घटना ऐकल्यानंतर सर्व खिन्न झाले होते. महिला फक्त डॉक्टर नसतात, नर्सिंग स्टाफ आहे, म्हणजे लॅब टेक्निशियन्स असतात, आशा वर्कर्स आहे. आणि केंद्र सरकारने पॉश सारखा एक कायदा काढलेला आहे आणि त्या कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांना मदत मिळत नाही. FIR नोंदवला जातो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. भविष्य काळात आपल्या तालुक्यामध्ये 0 टॉलरन्स नावाची एक आपण ऍक्टिव्हिटी पॉलिसी आणणार आहे. ते डॉक्टरांना, तुमच्यासारख्या देवदूतांना सेवा देत असताना कोणी त्रास दिला, हल्ला केला तर निश्चितपणे कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा एक विश्वास मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर लंपीचा आजार आला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पशुला पशुधन म्हणून संबोधलं जातं आणि लंपीच्या आजारामध्ये शेतकऱ्यांनी वेटरनरी डॉक्टरांकडे एक देवदूत, देवाने पाठवलेला माणूस म्हणून बघितलं. अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. भविष्य काळात या तालुक्यात पशुधन वाचलं पाहिजे आणि इथल्या वेटरनरी डॉक्टरांना ज्या ठिकाणी आता वेटरनरी हॉस्पिटल्स आहेत, निश्चितपणे त्या ठिकाणी चांगली सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करू. याचबरोबर पॅरामेडिकल स्टाफ आहे, फार्मासिस्ट आहेत. कोविड आला, एवढा महाभयानक तो आजार होता. काही वेळेला डॉक्टर्स काम करत असताना दुसऱ्या बाजूला पॅरामेडिकल स्टाफ असेल, फार्मासिस्टनी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं काम केलेलं आहे. अशा वर्कर्सनी तेवढ्याच ताकदीनं काम केलेलं आहे. पण मागच्या 5 वर्षात डॉक्टरांना जेवढं नावाजलं गेलं, त्यांना जेवढं महत्व दिलं गेलं, न कळत कुठेतरी फार्मासिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ किंवा आशा वर्कर्स यांना थोडस दुर्लक्ष झालेलं आहे. निश्चितपने सरकारकडून सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. काही वेळेला आता प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बनगर साहेबांनी सांगितलं की BMS BHMS चे डॉक्टर्स आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात, त्यांना
परमनंट करण्यासाठी लागणारा सरकारकडूनचा वेळ असेल किंवा नर्सिंग स्टाफ आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये, त्या ठिकाणी त्यांना 5-5 महिने पगार मिळत नाही, याच्यासाठी सुद्धा आपण भविष्य काळात काम करणार आहोत. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो, एक मी डॉक्टर आहे म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहात. आज आबासाहेब नाहीत, मागच्या पंचवार्षिकला अनिकेतदादांचा निसटता पराभव झाला आणि अशा कठीण परिस्थितीत माझ्यासारख्या तरुण वैद्यकीय क्षेत्रातल्या तरुणाला तुम्ही ताकद देत आहे. अशा कठीण परिस्थितीत ताकद देत असताना मी तुम्हाला एक विश्वास देतो, भविष्यात राजकारण हे होत राहील, पण तुम्हाला जोपर्यंत आम्ही दोघं जिवंत आहे तोपर्यंत काहीही कमी पडू देणार नाही, एवढा विश्वास देतो. आपण सेवा देत असताना म्हणजे फार्मासिस्ट पासून पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, वेटरनरी डॉक्टर्स आहेत, तुम्ही सर्वजण सेवा देतात. आपल्या मेडिकल फील्डमध्ये सेवाभाव हा निश्चित असतो आणि त्या माध्यमातून अध्यात्मात सांगितलेलं आहे की जो माणूस जीवनामध्ये जास्त सेवा देतो तो माणूस अध्यात्मामध्ये उच्च लेवलला पोहोचलेला असतो. तुमच्याकडे बघण्याचा या तालुक्यात आणि देशामध्ये या आपल्या मेडिकल फील्ड कडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. निश्चितपणे तोच दृष्टिकोन भविष्य काळात टिकून राहावा याच्यासाठी आपण एकसंघपणे राहू. या तालुक्यामध्ये तुमच्याकडे चुकीच्या मार्गाने कोण पाहणार सुद्धा नाही याच्यासाठी आपण कष्ट घेऊ. आणि जे स्वर्गीय आबासाहेबांनी मागच्या 60 वर्षामध्ये काम करत असताना इथल्या सर्व मेडिकल फील्ड मधल्या सर्व सहकाऱ्यांना एक संरक्षण देण्याचं काम केलं. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपला सेवा देत असताना काही अडीअडचणी येऊ नये याच्यासाठी कष्ट घेतलं. त्याच पद्धतीने भविष्य काळात आम्ही दोघं मिळून, भाऊ आहेत आमच्या जोडीला, आम्ही सर्वजण मिळून ते काम करूया. निश्चितपणे या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी ट्रॉमा सेंटर आबासाहेबांच्या माध्यमातून उभा झाले. बरेचसे प्राथमिक आरोग्य केंद्र उभा आहेत, उपकेंद्र उभा आहेत. आपण सर्वजण खाजगी वैद्यकीय सेवा देता, पण सरकारी वैद्यकीय सेवेमध्ये बऱ्याचशा सुखसुविधा उपलब्ध नाहीत. लवकरात लवकर ट्रॉमा सेंटर सुरुवात करून त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून इथल्या जनतेला सेवा देण्याचं काम आपण सर्वजण मिळून करूया. आणि आता काही वेळेला तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला बोलता येत नाही, पण तुम्हाला एवढाच विश्वास देतो, आजही तुम्ही ठराविकच तुमच्या समस्या मांडल्या किंवा तुमच्या मागण्या मांडल्या, भविष्य काळात आज तुम्हाला नाही सांगता आलं तर भविष्य काळात ज्या काही तुमच्या मागण्या असतील, माझा फोन 24 तास चालू असतो, अनिकेत दादांचा फोन 24 तास चालू असतो, तुम्ही कधीही आम्हाला कॉल करून मदत मागा. आम्ही निश्चितपणे तुमच्या हाकेला प्रत्येक वेळी त्या ठिकाणी उपस्थित राहून तुम्हाला सहकार्य करू, ताकदीनं सहकार्य करू, हा एवढा विश्वास देतो. त्याचबरोबर ही निवडणूक आपण लढतोय, बऱ्याचशा आपल्या मेडिकल फील्ड मधल्या तुम्ही सर्वजण उपस्थित आहेत, तुम्हा सर्वांना जो काही जाहीरनामा असेल किंवा आपलं भविष्य काळातलं कशा पद्धतीने काम करणार आहोत याचं स्वप्न कागदावरती उतरवलेलं आहे, तो प्लॅन कागदावरती उतरवलेला आहे. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की या तालुक्यामध्ये गोरगरीब दीनदलित कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे. बराचसा 80% शेतकरी वर्ग आहे, त्यांना शेतीसाठी चांगलं पाणी मिळालं पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण काम करणार आहोत. निश्चितपणे ताकदीनं तुम्ही आमच्या सोबत उभा राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर बाबूराव भाऊ बोलतील, त्यांना विनंती करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि तुम्ही बाबासाहेबांना पाठिंबा देताय. मला यशदीपनं सांगितलं की तुम्हाला बोलवलंय. मी म्हटलं डॉक्टरना बोलवलं, डॉक्टरच्या बापांना कुठं बोलवलंय? कारण असं की 4 तारखेला अर्ज काढायची मुदत संपली आणि 4 तारखेलाच मी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो. बाबासाहेबांनी 5 तारखेला सकाळी माझी भेट घेतली
आणि 4-2 दिवसात बरं होईल म्हटलं, पण आता तिथले ॲडमिट झालेले डॉक्टर, घरातला एक डॉक्टर 7 दिवस अँटीबायोटिक दिलं मला. आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत तालुक्यामध्ये हवा उठली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे फक्त उद्धव ठाकरेचे उमेदवार आहेत, बाबासाहेब का अधिकृत उमेदवार नाहीत. आणि मग हे सांगायचं कुणी? कारण बरीचशी मंडळी त्यांच्याबरोबर गेलेली आहेत. आणि म्हणून ज्या दिवशी खासदार आले त्या दिवशी मी खासदाराच्या समोर बाहेर पडलो आणि त्यांना सांगितलं की अधिकृत उमेदवार हे बाबासाहेब आहेत. कारण ज्या वेळेला जागा वाटपाच्या ज्या बैठका झाल्या त्यावेळेला सांगोल्याची जागा ही शरद पवार गटाला गेलेली आहे. झपके सरांनी सुशील कुमार शिंदेच्यात बसून त्यांनी सांगितलं तेव्हा आम्हाला काही शेका पक्षाला मदत करायची नाही आणि तुम्हाला जर शेका पक्षाला देत असाल तर काय. तर त्यावेळेला सुशील कुमार शिंदेनी नाना पटोलेला फोन लावला. हे झपके सरांचं सांगणं, मी पदरात सांगत नाही. आणि नाना पटोलेला सांगितलं की सांगोल्याची जागा एकतर राष्ट्रवादीला द्या नाहीतर काँग्रेसला घ्या, एका पक्षाला देऊ नका. तर नाना पटोलेंनी सुशील कुमार शिंदेला स्पष्ट सांगितलं की ही जागा शरद पवारच्या वाट्याला गेलेली आहे आणि मग शरद पवार ही जागा शेका पक्षाला देणार याच्यामध्ये दुमत नाही. आणि म्हणून ही महाविकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेबच आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्याशी बाहेर पडलो. आणि तुम्हाला सगळ्याला माहीत आहे या तालुक्यामध्ये शरद पवार, मी जसं राजकारणात आलो त्यावेळेपासून शरद पवार एकनिष्ठ म्हणून मी आहे. शरद पवारने आम्हाला सांगितलं गणपतराव देशमुखांना मतं द्या, आम्ही गणपतराव देशमुखाला दिली. आम्हाला सांगितलं त्यांनी काँग्रेसला मतं द्या, काँग्रेसला मतं दिली. पुन्हा सांगितलं गणपतराव देशमुखांना, पुन्हा गणपतराव देशमुखाला मतं दिली. जे शरद पवार सांगतील ते आम्ही आज ताकद करत आलो. आणि म्हणून बाबासाहेब होते आमच्या, आम्ही जरा अगोदर गेलो, बाबासाहेब मागणं आले पाडव्याच्या. मी पाडव्या दिवशी पवारसाहेबाला केव्हापासून मी 25-30 वर्षाचा असल्यापासून पवारसाहेब ज्या वेळेला काटेवाडीला दिवाळी साजरी करत होती आणि त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यातनं 5-7 एक औदुंबर आणणार तेला शेडजी अशी जी माणसं त्यावेळीपासून दिपवाळीला जातो. आता पुन्हा तिकडं गोविंदबागेमध्ये झालं आहे. दिपवाळीची लय गर्दी असं म्हणून आदल्या दिवशी गेलो, मी चांदणी गेलो होतो, हेही मागणं आले. आणि मी पवारसाहेबांना विचारलं की आम्ही नेमकं काय करायचं, नेमकं आपला उमेदवार कोण. महाआघाडीतलं तिकीट तर त्यांना मिळालेलं आहे. तर त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं, मग बनकर साहेबांनी सांगितलं की नेहमीची दुरंगी निवडणूक होती आणि यावेळी तिरंगी झाली. तर पवारसाहेबाचं वाक्य आहे सर. मी विचारलं काय करायचं, मला म्हणले हे 2 उभं राहिल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे. हे दोघं उभं राहिले काय होईल ह्यासाठी ज्योतिषाची गरज नाही म्हणले, तुम्ही त्यांचा प्रचार करा. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगितलं की पवारसाहेब सांगितले म्हणून आम्ही प्रचार करायला. आणि म्हणून मी सत्यठोकपणे सांगितलं. आता मला सांगा, हिने जर सांगितलं शरद पवारला विचारलं, एक बाबुराव गायकवाडला फोन करायला का अडचण हवी शरद पवारनं, नाही बाबा तुमच्या करू नका, दीपक आबाचा करा, केला का फोन, नाही केला. म्हणजे आम्ही मनानं करत नाही. हा कास आघाडीचे उमेदवारच बाबासाहेब आहेत. आणि आज नाही, ज्यावेळेला खासदारकीच्या निवडणुका सुरू झाल्या, खासदारकीच्या निवडणुकीला बाबासाहेब माड्याच्या स्टेजवर होते, टेंभुर्णीच्या स्टेजवर होते, अकोल्याला होते. तिथं आमच्या जयंत पाटलांनी जी नावं घेतली त्याच्यामध्ये नारायण पाटील करमाळा, जानकर माळशिरस आणि बाबासाहेब सांगोला ही त्यावेळेला नावं घेतलेली आहेत. आज नाही. म्हणजे यांची उमेदवारी ही लोकसभेच्या वेळेला ठरलेली आहे. आणि म्हणून मी बनकर साहेब सांगतो, आपलं उलटं भाग्य आहे तिरंगी लागली. दुरंगी असती तर लय घासाघीस करावी लागली. आता आपल्याला घासाघीस करायची याचा अर्थ आपण घाळ राहायचं असंही नाही, आपण घाळ राहायचंही नाही. तिरंगी आहे, सोपी आहे. आज मी सांगतो तुम्हाला, काय त्याला ज्योतिषाची गरज नाही. बाबासाहेब निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेग आहे. परंतु म्हणून आपण घाळ राहायचं नाही. आपण आजपासून 2-4 दिवस राहिले पैशवाली मंडळी आहेत, 5-5 कोट नाक्यावर, त्या टोळ नाक्यावर सापडायला लागले. आता हिथं किती आहेत अजून कोणा ठेवा. त्यामुळं एकीकडे धनशक्ती आहे आणि आपल्याकडे जनशक्ती आहे. आणि म्हणून जनतेचा पाठिंबा आपणाला आहे. आपण निश्चितपणे निवडणार आहे, पण आपण घाळ राहू नका. आता अनेक समस्या तुम्ही मग अशी सांगितल्या, मलाही माहीत आहेत काय समस्या. कारण त्या नाझऱ्याचं हॉस्पिटल मी बांधले, मेडसिंगीचं आमच्याबरोबर 1 जणांना बांधले. मोठे 2-2, 2.5 कोटीची कामं केली, आम्हीच पैसे घेतले ती. अजून तिथं काय उघडलंच नाही आता वारं. मला वाटतं ती काय गंजून जातील सगळी दरवाजे खिडक्या. पण तुम्ही तिथं स्टाफ दिला नाही, इमारती बांधता कशाला. अनेक
प्राथमिक आरोग्य केंद्रात तर नाही, उपकेंद्राला तर काहीच नाही. आणि म्हणून मी बाबासाहेबांना सांगणार आहे की ह्याच्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा काय करा की सरकार आता हे म्हणतात एवढ्या नोकऱ्या देतो, नोकऱ्या नवीन देऊ नका. माझं तर म्हणणं असं आहे, आत्ता जेवढ्या नोकऱ्या तुमच्या रिक्त आहेत त्या भरल्या तरी आपल्या तालुक्यामध्ये 28 लाख लोकांच्या नोकऱ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 लाख लोकांना नोकरी देता येईल. आमच्या साधं एक सांगोला महाविद्यालय 42 जागा रिकाम्या शिक्षकाच्या, शिपाई तर रिटायर झालेला भरलाच नाही. म्हणजे आमच्या एका महाविद्यालयामध्ये 101 जागा आज रिक्त आहेत. तुम्ही राहू द्या, नवीन नोकऱ्या द्यायचो. जे स्टाफ मंजूर आहे, मग त्या मेडिकल स्टाफ असू द्या, व्हेटरनरीचा स्टाफ असू द्या, शिक्षक, प्राथमिक शिक्षक 7वी पर्यंत शाळा 1 आणि 2 शिक्षकावरती हे जरी दिलं तर निश्चितपणानं नवीन नोकऱ्या उपलब्ध न करता जुन्या नोकऱ्याला जरी तुम्ही ऑर्डर दिल्या तर 50% बेकारी संपल, अशा पद्धतीची अवस्था आहे. नुसत्या जाहिराती काढायच्या, 1500 रुपये महिलांना दिले, आता 2100 देणार आहेत. आम्ही त्याच्यावरच आहे. आमच्या पंचसूत्रीमध्ये सांगितलं 2100 नाही, आम्ही 3000 रुपये देणार महिलांना. त्यांनी अर्ध तिकीट माफ, आम्ही सांगितलं पहिल्या 100 दिवसांमध्ये आम्ही 100% तिकीट माफ करणार महिलांना. 5 लाखाचा विमा सुरक्षित, आम्ही सांगितलं 25 लाखाचा विमा. आणि आम्ही बोलतो ते करतो. त्यांनी आज हे सांगतात. मला माझं एक सांगायचं आहे, त्यांनी 21ला जी आश्वासनं दिली होती तेवढी किती पूर्ण केली सांगा, पुढची आश्वासनं देऊ नका. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की आपल्या काही समस्या असतील ते निश्चितपणाने सोडवतील. आम्ही त्यांच्याबरोबर असू. आपण सगळेजण अगदी थोड्या वेळामध्ये इतक्या मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आता आभार मानायचा वेगळा कार्यक्रमच नको. आणि तुम्ही उद्याच्या 4 तारखेला बाबासाहेब 4 नंबरला फोन आहे शिट्टी. आपल्याकडे जो पेशंट येईल त्याच्याकडे एक शिट्टी द्या ठेवा, एक बॉक्स ठेवा. आता हे नाही बाबा म्हणायचं, पोरगं बारा काढलं ते वाजवत जाते, त्याला काय माहित नाही आहे का वाजवले. तेव्हा असे झालं पाहिजे की निश्चितपणाने निवडून येणार आहे. आपण आलात, आपल्या सर्वांचं संयोजकाने इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. आणि हा आजचा कार्यक्रम संपला असेल.